हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मंडळी, सोनी मराठीवरच्या गाथा नवनाथांची या मालिकेतून नवनाथांचा महिमा घराघरात पोहोचतोच आहे. पण आज आपण अशाच एका खास ठिकाणी आलो आहे, म्हणजेच सांगली जिल्ह्यातल्या 32 शिराळा तालुक्यातल्या एका मंदिरात आलं. गोरक्षनाथांचं हे मंदिर आहे आणि आता मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांची भूमिका जे साकारत घराघरात पोहोचत आहेत असे जयेश आणि नकुल माझ्यासोबत आहेत. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये पुन्हा एकदा. कसे आहात दोघे? खूप छान. शब्द नाही खरं तर फुटत आहेत. मी पहिल्यांदा आलो, जयेश दुसऱ्यांदा आला आहे. जयेश नाही, खूप खूप धन्यवाद. तुम्ही हे स्थान कव्हर करण्याचं ठरवलं. ह्या स्थानाची खूप पुरातन साहित्यामध्ये उल्लेखसुद्धा आहेत की हे जे झाड आहे असं म्हणतात की स्वतः गोरक्षनाथांनी हे लावलेलं झाड आहे आणि असं झाड कुठेच आपल्या भागात बघायला मिळत नाही. म्हणजे मी इंटरव्ह्यूजमध्ये अनेकदा ऐकलं आहे की जिथे जिथे आम्ही जातो तिकडे लोक लिटरली पाया पडतात, पण आज डोळ्यांनी बघताना लिटरली गुजबम्स होते. आणि इथली सगळी म्हणजे प्रत्येक जागी काहीतरी काही ना काही महत्त्व आहे. जेव्हा आपण अशी एक भूमिका साकारतो आणि लोक जेव्हा आपल्या त्या स्थानी बघतात, एक अभिनेता म्हणून आपण तिकडे संपूर्ण झालो अशी फिलिंग असते. मला असं वाटतं की तिथे खरी सुरुवात होते, कारण आता जेव्हा आम्ही परत सेटवर जाऊ तेव्हा एक वेगळं दडपण असेल, एक वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी असेल. कारण हे सगळं आम्ही जिथे जिथे ज्या तीर्थक्षेत्रात किंवा अशा ठिकाणी जातो जिथे नाथांचं कार्य आहे किंवा जिथे नाथांची समाधी आहे किंवा त्यांची मंदिरं आहेत, तिथे जे आम्ही बघतो ना, ते बघितल्यावर पुन्हा एकदा जेव्हा शूटिंगचा दिवस येतो आणि आम्ही सेटवर जातो तेव्हा आम्हाला नव्याने अनुभव येतो की हे किती मोठं आहे हे कॅरेक्टर, आणि जी आम्ही कॅरेक्टर्स करतो आहे आणि हे करायला मिळणं ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे ऑफ ऑल द पीपल, गोरक्षनाथांचं आणि मच्छिंद्रनाथांचं ऑफ ऑल द पीपल आम्हाला हे कॅरेक्टर करायला मिळणं, मला असं वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि इथे आल्यावर मला मी खरं असं आतून एकदम शांत झालं, म्हणून मी असं खूप बोलू नाही शकत आहे. पण ह्याच्याबद्दल वाचलं होतं, गोरक्षनाथांच्या मठाबद्दल वाचलं होतं आणि स्वतः गोरक्षनाथांनी हे चिंचेचं झाड लावलं आहे आणि ते इथे अनेक वर्ष तप करत ध्यानस्थ बसले आहेत. इथे त्यांचं वास्तव्य आहे. हे सगळं फील करताना असं कुठेतरी असं वाटतं की शांतपणे इथे बसून राहावं आणि इथे कोणीच येऊ नये आम्हाला डिस्टर्ब करायला आणि नुसतं बसावं या झाडाखाली असं वाटतं. गोरक्षनाथांची भूमिका साकारतोस आणि ते साकारणं वेगळं, आणि जेव्हा आपण त्या भूमिकेचा अभ्यास करतो आणि अशा एका ठिकाणी येतो वेगळीच फिलिंग असते एक, आणि आपण म्हणतो समृद्ध होऊन जातो. आज नव्याने काहीतरी शिकायला मिळणार आहे, परत तेच कॅमेरावर साकारायला मिळणार आहे. तर काय इथनं घेऊन जाणार आहे स्वतः? एक गोष्ट खूप महत्त्वाची मी इथनं घेऊन जाणार आहे की बरेचदा आपल्याला जे आपण असं म्हणत असतो की खूप मोठं कार्य आणि खूप मोठे तपस्वी होते, खूप मोठे योगी होते असं पण म्हणत असतो. पण ते म्हणताना सुद्धा ना आपल्याला त्याची थोडीशीच जाणीव असते. पण जेव्हा आपण अशा ठिकाणी पोचतो आणि हे सगळं हयात बघतो, आणि इथे ते कधीतरी आले होते, इथे त्यांनी नागपंचमीचा सण वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची या लोकांना प्रेरणा दिली की तुम्ही खोटे मातीचे नाग न वापरता खरे नाग वापरा. हे जे त्यांनी इथे सुरू केलं, हे जेव्हा वाचून इथे येऊन गोरक्षनाथांची इकडे मूर्ती पाहिली, पुन्हा एकदा हे झाड पाहिलं, तेव्हा असं वाटतं की काहीच कल्पना नाही आहे आम्हाला की त्यांनी काय कार्य केलं असेल. म्हणजे 12 वर्ष तप आणि 9व्या शतकात ते आले होते आणि आता असं म्हणतात, म्हणजे माझ्या वाचनात आलं आहे की ते दर 12 वर्षांनी स्वतः इथे येतात गोरक्षनाथ, किंवा त्यांचे शिष्य, किंवा ते स्वतःही असू शकतील कारण ते चिरंजीवी आहेत. तर हे जेव्हा आपण वाचतो आणि आपण स्वतः त्या ठिकाणी आहोत, म्हणजे मी काही बोलूच शकत नाही. हे सगळं ऐकून मलासुद्धा असं खूप काय ऐकू आणि काय नको असं होतं. पण ज्यावेळेस तू दुसऱ्यांदा येतोयस आणि पहिल्यांदा जेव्हा तुला कळलं की ही जागा अजून आहे आणि इथे म्हणजे बोलतात ना तो वास जाणवतो आपल्याला कुठेतरी, पण जेव्हा तुला पहिल्यांदा या जागेबद्दल कळलं, काय एक उत्सुकता होती की नाही मला या जागेला भेट द्यायची? तेव्हा सिरियल नुकतीच सुरू झाली होती आमची आणि माझं असं असायचं की आपण जे वाचन करतो आपण आपल्या शरीरावर वाणीवर काम करतो, पण याच्यासोबत अशा भूमिका साकार करताना कुठली तरी एक ऊर्जा आपल्याला सतत लागते. कारण की आपल्याला वाटतं की आपण खूप मेहनत घेतो आहोत, पण अशा भूमिका तेच निवडतात आपल्याला, असं माझं एक म्हणणं आहे. त्यामुळे अशा बऱ्याच स्थानांना भेटी द्याव्या असं एक मनात होतं की, कारण की ह्या गोष्टी तर ठीक आहे, ती टेक्निक आहे अभिनयाची, ती कधी कधी आपण हळूहळू डेव्हलप होईलच, पण
जो गाभा आहे, जो नाथपंथाचा विचार आहे, तो जोपर्यंत आपण अशा स्थानांवर जाऊन भेट देत नाही, इथली ऊर्जा आपल्यामध्ये सामावून घेऊन जात नाही परत आपल्या कामावर, तोपर्यंत ते रिफ्लेक्ट कसं होणार? आपलं अंतर्मन किंवा नाथपंथाचा जो विचार आहे हा कसा रिफ्लेक्ट होणार? त्यामुळे उत्सुकता खूपच होती. मी या जागेविषयी आता अशी एक बातमी सांगणार आहे जी नकुललाही माहिती नाही आहे आणि कोणालाच माहिती नाही आहे. जेव्हा बालगोरक्षाचा ट्रॅक संपला आणि मोठा गोरक्ष कोणाचं कास्टिंग व्हावं हे सुचत नव्हतं. जवळपास 15-20 महिना कास्टिंग झालेलं नव्हतं आणि त्यामुळे खूप अडचणी येत होत्या की आता ट्रॅक सुरू करायचं आहे, गोरक्षनाथ मोठे होऊन मच्छिंद्रनाथांना स्थिर राज्यामध्ये घ्यायला येत आहेत. त्या इंटरव्ह्यूमध्ये बोललो पण होतो याबद्दल की कास्टिंग Casting बद्दल बद्दल? बोललो होतो, पण आता सांगतो काय म्हणजे काय घडलं होतं. तर तेव्हा जे आमचे प्रोड्युसर आहेत संतोष आयाचित सर, ते पण ब्लॉक झाले होते. चॅनलकडून मला वाटतं सोहा मॅडम होत्या की कास्टिंग जो नीट त्यांना साजेसा नट मिळतच नव्हता की गोरक्षनाथ प्ले करेल असा. तर अचानक सरांना वाटलं आपण नरसोबाची वाडी आणि बत्तीशिराळ्याला जाऊयात, इथून काही प्रेरणा मिळते का बघूयात. त्यामुळे संतोष सर आणि आम्ही इथे आलो होतो दर्शनाला नरसोबाच्या वाडीला. इथे दर्शन झाल्यानंतर प्रवासामध्ये सरांना क्लिक झालं की अरे जे गोरक्षनाथांना शिवगोरक्ष म्हणतात, मग जे महादेव आहेत त्यांनाच आपण गोरक्ष म्हणून हे करू शकतो. आणि नकुल तेव्हा महादेव करत होता. सो गोरक्षनाथांचं कास्टिंग हे यांनी इथूनच केलेलं आहे. किती भारी आहे हे सगळं. म्हणजे याची नाही अशी आयडिया मला नव्हती. मला काहीतरी वेगळं वाटत होतं, पण हे खूपच सुंदर आहे. मी काय बोलू. याच जागी करणं आज गरजेचं होतं. म्हणजे आजच हे लिहून होतं की अगदी याचबद्दल मी बोलत होते की लिटरली म्हणजे एवढी श्रद्धा असते लोकांची, पण त्या जागी आपल्याला बघतात. म्हणजे अभिनेता म्हणून आपण आज त्या जागी पोचलो आहे आणि एक पोचपावती म्हणून आपण घेऊया आणि त्यांचे डोळेसुद्धा पाणावलेत हे सांगताना. पण मगाशी जेव्हा सगळे येत होते तेव्हा काय एक तुम्हाला सांगत होते किंवा काय एक सांगायचा प्रयत्न करत होते मला ऐकायला? त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही तुमच्यात त्यांना पाहतो. तर हे इतकं मोठं जेव्हा असं कोणीतरी म्हणतं तेव्हा ती पोचपावतीपेक्षा स्वतःला इतकं नशिबान समजतो आम्ही की लोक असे म्हणतात. लोक जेव्हा पारायण करतात तेव्हा अध्याय वाचताना आम्हाला इमॅजिन करून त्या सगळ्या कथा इमॅजिन करत भक्तिभावाने ते वाचत असतात. तर हे नट म्हणून पोचपावतीपेक्षा असं असतं की कदाचित ही मालिका जेव्हा संपेल आम्ही दुसऱ्या पण भूमिका करू, पण त्यांच्या मनावर आता आयुष्यभर तेच कोरलं जाईल की मच्छिंद्रनाथ म्हटल्यावर त्यांना माझा चेहरा आठवेल, गोरक्ष म्हटलं की नकुलचा चेहरा आठवेल. ही खूप मोठी गोष्ट आहे. नकुल इमोशनल झाला तो. ही गोष्ट सेटवर बसून बोलणं, इंटरव्ह्यू घेणं आणि इथे येऊन ॲक्च्युअलमध्ये इंटरव्ह्यू करणं खूप वेगळी गोष्ट आहे नकुल. नाही, मला काय वाटतं माहिती आहे, मला असं बाबा माझे 10 वर्षापूर्वी गेले आणि दर 25 नोव्हेंबरला जो बाबांचा वाढदिवस आहे मला काहीतरी एक मिळतं त्यांच्याकडनं, एक काहीतरी सिग्नल मिळतो जयेश, किंवा काहीतरी पर्सनल रिलेटेड चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. 25 नोव्हेंबरला मी तुला काही सांगितलं होतं आणि मला अचानक गेले काही दिवस 25 नोव्हेंबर असं इन्स्टावर किंवा कुठे कुठे गोरक्षनाथ प्रकट दिन. मी बोललो 25 नोव्हेंबर कसं काय, माझ्या बाबांचा वाढदिवस आहे त्या दिवशी आणि 25 नोव्हेंबर. पण तो ह्या वर्षी 25 नोव्हेंबरला ती तिथी आली. तर पुन्हा एकदा मला बाबांचे हे सिग्नल्स वाटत आहेत की कुठेतरी ते आहेत आणि मी खूप त्यांना मिस करतो, पण ते आशीर्वाद देत आहेत. दर 25 नोव्हेंबरला त्यांचा आशीर्वाद मला असा पोचत असतो. सो हे सगळं हे त्यांनी क्रिएट केलं आहे असं मला वाटतं आणि हे आशीर्वाद आहेत नाथांचे. आम्ही हे सिलेक्ट होणं, इथे येणं, ते 25 नोव्हेंबरला असणं माझ्यासाठी वैयक्तिकरित्या खूप मोठी गोष्ट आहे. आय थिंक काही नाही बोलतायत. अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, पण जेव्हा हे कोइन्सिडेंट्स जुळतात ना खूप विश्वास बसतो आणि इथे आल्यावर तर खूप पॉझिटिव्ह वाटतंय. घडताना घडून झाल्यावर कळतं की अच्छा सगळे लागेबांधे असे होते का, म्हणून हे असं व्हायचं होतं. गोरक्षींचं तर आपण बघितली आहे, हे झाड गोरक्षनाथांनी लावलं होतं, पण अशा अनेक ठिकाणं आता आपण बघणार आहोत आणि त्याची माहिती आपण प्रेक्षकांना देणार आहोत. सर बघूया आपण प्रत्येक ठिकाण.
बरं मंडळी, आपण ज्या ठिकाणाचं आता दर्शन घेतलं आहे ती जागा होती गोरक्षनाथ जिकडे बसून तप करायचे. इथे आल्यावरच एक पॉझिटिव्हिटी आहे आणि अशा ठिकाणांना जेव्हा आपण भेट देतो ना तेव्हा श्रद्धा अजून वाढते. तर अजून ह्या ठिकाणाबद्दल मी काय बोलणार आपण ह्यांच्याकडनं जाणून घेऊया. म्हणजे जयेश आणि नकुलच आपल्याला सांगतील जागेबद्दल की आता भुयार आहे पूर्ण खाली जिकडे गोरक्षनाथ बसून तप करायचे. अशा ठिकाणी आपण जेव्हा जातो आहे तर एक काय वेगळी फिलिंग आहे आणि प्रेक्षकांना काय सांगायला आवडलं जागेबद्दल? अशा गोष्टी इथे येऊन अनुभवण्याच्या आहेत. एखाद्या ठिकाणी एखादे महान तपस्वी जेव्हा तप करतात किंवा काही काळ घालवतात तिथे त्यांची आभा सतत आपल्याला जाणवत राहते. तर तो एक्सपिरियन्स काय आहे नाहीच असं म्हणजे शब्दांमध्ये नाहीच सांगू शकणार. पण एक आहे की तिथे काहीतरी होतं जे खूप शांत करत होतं मला आणि एक एक गोष्टीचा तिथे प्रेझेन्स जाणवत होता. जेव्हा आम्ही एकटे जेव्हा गेलो ना खाली अंधारामध्ये, एवढंच सांगू शकेल. बाकी आत काय घडतंय हे नाही अजून मला हे होतंय. बिलकुल ते व्हायब्रेशन फील झालं असेल ना जेव्हा आत तू गेलास आणि तू गोरक्षनाथ साकारतोयस. तर ते एक तू ते म्हणून जेव्हा आतमध्ये म्हणजे आपण एक किती सूक्ष्म आहोत आपण. म्हणजे आपण एक कॅरेक्टर करतोय पण जे त्यांनी केलं असेल इथे येऊन, जे त्यांनी एक्सपिरियन्स केलं असेल, तर इथे असं आमच्या वाचनात आलं आहे की इथे जे दर 12 वर्षांनी ह्या मठात काही प्रमुख योगी असायचे, जे दर 12 वर्षांनी जे भ्रमण करणारे नवनाथीय संप्रदायाचे, नाथ संप्रदायाचे इथे भ्रमण करणारे जे नवनाथीय लोक यायचे, ते त्यांच्यातले इथे त्याच्या पुढचे 12 वर्षांसाठी त्यांच्यातला एक जो मठाधिपती असायचा, जो मुख्य असायचा, तर ते जेव्हा इथेच जेव्हा त्यांची समाधी असायची किंवा इथेच जेव्हा ते विलीन व्हायचे किंवा इथे ते स्वर्गलोक पावायचे, जेव्हा इथेच ते जायचे तेव्हा इथेच त्यांना त्यांचे देह इथेच पुरले असायचे किंवा इथेच त्यांच्या समाध्या असायच्या, इथे ते विलीन व्हायचे. तर हा तो एरिया आहे जिथे त्यांच्या समाध्या आहेत. आणि तिथे असं म्हणतात की गोरक्षनाथ स्वतः पण ध्यानस्थ बसतात, अजूनही दर 12 वर्षांनी येतात, त्यांचे शिष्य येतात किंवा तेही येतात. तर ते आणि हे जे मठाधिपती होऊन गेले दर 12 वर्ष, अनेक वर्ष 9व्या शतकापासून, ते स्वतः इथे सूक्ष्म रूपात आहेत, स्वतः सगळे इकडे वावरत आहेत असं इकडे मान्यता आहे. आणि तिथे आम्ही आलो आहे. काय म्हणजे ह्याचं आम्ही काय एक्सपिरियन्स करतो, आम्ही ही इन्फॉर्मेशन मी फक्त देऊ शकतो, पण जे एक्सपिरियन्स करतो ना ते शब्दातीत आहे. दिसतंय तुम्हा दोघांच्याही. पण आपण गोरक्षनाथांच्या प्रकट दिन म्हणजे जयंती म्हटली जाते ते 25 नोव्हेंबरला आली तिथीनुसार. त्यानिमित्तानं आज आपण मंदिरात आलो आहे आणि पण तेव्हा मालिकेतही काहीतरी आम्हाला वेगळं पाहायला मिळणार आहे. त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? हो, गोरक्षनाथांचा प्रकट दिन आहे आणि तो 25 नोव्हेंबरला आहे आणि त्या निमित्ताने इथे खरं तर उत्सव असतो. म्हणजे नागपंचमीला सुद्धा इथे खूप मोठा उत्सव असतो आणि गोरक्षनाथ प्रकट दिनाच्या वेळी पण इथे खूप मोठा उत्सव असतो. आणि आम्ही आता मालिकेत एक सुंदर एक काय बघायला मिळणार तो प्रसंग नाही सांगू शकणार, पण अतिशय उत्कट प्रसंग आहे जो एका गुरु शिष्यांमधला तो प्रसंग आहे. आणि तो गुरु जेव्हा ठरवतो की आपला जो पट्टशिष्य आहे किंवा आपला जो शिष्योत्तम आहे त्याचा वाढदिवस कसा साजरा करायचा, जेव्हा गुरु ठरवतो तेव्हा शिष्यासाठी म्हणजे ती पर्वणीच आहे, दुसरं काहीच नको असतं त्याला फक्त गुरुचं प्रेम आणि आशीर्वाद हवा असतो. सो तसंच काहीतरी मालिकेत बघायला मिळणार आहे. तर आय होप ऑडियन्सला ते आवडेल. जयेश, तेच आहे जे मुळात आता 800 भाग आपल्या मालिकेला पूर्ण होत आहेत आणि योगायोगाने 8वे नाथ पण आता हे होत आहेत. नागनाथांचं पण आता कार्य सुरू होतं आहे. एक शेवटचे जे नाथ आहेत नवनाथांपैकी चरपटीनाथ, त्यांची पण आता जन्मकथा, त्यांचं कार्य बघायला मिळेल. आणि सध्याच्या काळामध्ये इतके मोठे भाग होणं एखाद्या मालिकेचं आणि आपण त्यातलं एक महत्त्वाचं पात्र प्ले करणं हे खूप मोठे आशीर्वाद आणि आईवडिलांची असेल, माझ्या गतजन्मातली असेल, काहीतरी पुण्य असेल आमची की हे करायला मिळते. आणि इतक्या म्हणजे आउट ऑफ द बॉक्स मालिकेचे इतके प्रयोग होणं, ज्याच्यामध्ये एकही स्त्री पात्र तसंच हे नाही आहे, जो मसाला नाही आहे, फक्त असे संत विभूती आहेत ज्यामध्ये दाढी मिशा आणि सगळे रांगडे दिसणारे. तर अशी मालिका प्रेक्षक उचलून धरते आणि अर्थात ह्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय आणि प्रेम असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. त्यामुळे करायला मजा येते. प्रेक्षकांचं पण प्रेम असंच राहू द्या, जेणेकरून तुम्हाला नवनवीन
कथा या निमित्ताने बघायला मिळतील. इतके इंटरव्ह्यूज केले सेटवर, पण इथे आल्यावर काहीतरी वेगळंच वाटतं आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक इंटरव्ह्यू आपण अशाच ठिकाणी करूयात, म्हणजे अजून ती एनर्जी फील होते. तुलाही जाणवतंय ना, इथे काहीतरी आपण इंटरॅक्ट करताना पण शांत होत, आपण समजून गॅप्समध्ये जे पॉझेस जात आहेत ना, ते आपल्यालाच कळत आहेत, ते कुणाला नाही कळू शकत. प्रेक्षकांचं जे प्रेम, म्हणजे मालिका कुठवर पोचली हा भाग वेगळा, पण त्यांची श्रद्धा हे त्यांच्या डोळ्यातनं दिसून येते. आणि मी असं सांगेन की दरवेळेला आपण अशाच ठिकाणी इंटरव्ह्यू करूया. सो थँक्यू सो मच, इतकी छान माहिती दिलीत आणि तुम्ही नाथांचा महिमा घराघरात पोहोचवता या निमित्ताने आम्हा सगळ्यांना कळतं आहे, आजच्या पिढीला कळतं आहे. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट पुढच्या जर्नीसाठी. थँक्यू, शुभेच्छा, थँक्यू.